नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। भारताने गेल्या काही वर्षात अंतराळ क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवलं। चंद्रयान 3चं यश, आदित्य L1, गगनयानची तयारी आणि जगभरात भारताच्या अंतराळ संशोधनाचं वाढतं महत्त्व यामुळे प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो। पण या यशामागे ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं तेच शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणात इस्रो सोडत असतील तर हा केवळ एका संस्थेचा प्रश्न राहत नाही, हा देशाच्या भविष्यासंदर्भातील गंभीर इशारा ठरतो। 2025-26 या कालावधीत 100हून अधिक इस्रो शास्त्रज्ञांनी राजीनामे दिले। त्यानंतर 14 जुलै 2026 रोजी डिपार्टमेंट ऑफ स्पेसला गगनयान सारख्या महत्त्वाच्या मोहिमांमध्ये कार्यरत वैज्ञानिकांच्या राजीनाम्यांवर अधिक कडक नियंत्रण आणण्याचा निर्णय घ्यावा लागला। प्रश्न असा आहे की जर सर्व काही सुरळीत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर शास्त्रज्ञ नोकरी का सोडतात? आणि यापेक्षाही अधिक चिंताजनक बाब म्हणजे डिपार्टमेंट ऑफ स्पेस मध्ये जवळपास 30% पदे रिक्त असल्याचाही अहवाल समोर आला आहे। म्हणजेच एकीकडे भारत जगाला आपल्या अंतराळ सामर्थ्याची ओळख करून देत आहे, पण दुसरीकडे त्या यशामागची मानवी शक्ती कमी होत चालली आहे। सरकार आणि तज्ञ यामागे खासगी अंतराळ उद्योगातील जास्त पगार, चांगल्या करिअर संधी आणि जागतिक स्तरावरील रोजगाराची कारणं सांगतात। ही कारणं काही अंशी खरी असतील पण मग प्रश्न असा आहे की देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संस्था आपल्या प्रतिभावान शास्त्रज्ञांना टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करू शकत का नाही? इथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो। लोकशाहीत प्रत्येक संस्थेच्या कामकाजावर प्रश्न विचारले जातात। विरोधी पक्ष अनेकदा ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांच्या कामकाजावर राजकीय वापराचे आरोप करतात, तर सरकार हे आरोप फेटाळूनही लावते। या आरोपांवर मात्र नागरिक म्हणून आपण एक प्रश्न विचारायलाच हवा, तो आपला अधिकार आहे। जेव्हा देशातील शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने राजीनामे देतायत तेव्हा संपूर्ण व्यवस्थेत आत्मपरीक्षणाची गरज मान्य केली जाते। मग इतर महत्त्वाच्या संस्थांबाबतही उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि संस्थात्मक स्वायत्ततेवर तितकीच गंभीर चर्चा का होत नाही? हा प्रश्न आज विचारणं महत्त्वाचं आहे। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये इतक्या प्रमाणावर राजीनामे अद्याप काय होत नाहीत? आता इतिहासाकडे पाहूयात। अनेक राजकीय चर्चांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली जाते, पण हेही तितकंच सत्य आहे की त्यांच्या काळात डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर विक्रम साराभाई यासारख्या वैज्ञानिकांना संशोधनासाठी आवश्यक संस्थात्मक पाठबळ देण्यात आलं। 1962 मध्ये इनकॉस्पार ची स्थापना झाली आणि 1969 मध्ये इस्रो अस्तित्वात आलं। त्या काळात भारताकडे आजच्या तुलनेत संसाधनं नव्हती, अर्थव्यवस्था कमकुवत होती आणि 1962 चे चीन बरोबरचे युद्धही देशाने अनुभवले होते। तरीही वैज्ञानिक संस्था उभारण्यावर भर देण्यात आला। त्या काळातील आणि आजच्या रोजगार बाजारपेठेची थेट तुलना करता येणार नाही। तरीही आजच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर शास्त्रज्ञ बाहेर पडत असल्याचं चित्र दिसत असेल तर त्याची कारणं शोधणं ही सरकारची जबाबदारी आहे। 2014 नंतर भारताने अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळवलं, याबद्दल दुमत नाही, पण त्याचबरोबर संस्थात्मक क्षमता आणि मनुष्यबळ यांच्याही स्थितीकडे पाहणं आवश्यक आहे। जर गगनयान, भारतीय अंतराळ स्थानक, चंद्रयान 4 आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी करायच्या असतील तर सर्वात आधी वैज्ञानिकांना टिकून ठेवणं आवश्यक आहे। मोठ्या घोषणा, भव्य कार्यक्रम आणि जागतिक प्रतिमा महत्त्वाची असतेच, पण त्या प्रतिमेचा पाया प्रयोगशाळेत रात्रंदिवस काम करणाऱ्या शास्त्रज्ञांवरच उभा असतो। आज आपण सगळ्यांनी सरकारला काही प्रश्न विचारणं आवश्यक आहे। 100हून अधिक शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांच्या जागी किती नवीन वैज्ञानिकांची भरती झाली? रिक्त पदे कधी भरली जाणार? राजीनाम्यांची कारणं शोधण्यासाठी स्वतंत्र अभ्यास करण्यात आला का? फक्त राजीनाम्यांवर निर्बंध आणल्याने समस्या सुटेल का? की मूळ कारणांवर उपाय करणं अधिक आवश्यक आहे? हे प्रश्न सरकार विरोधात नाही तर संस्थांना अधिक मजबूत करण्याचा एक छोटा प्रयत्न आहे।
देशाचा अभिमान केवळ रॉकेट उडण्यात नसतो, तर त्या रॉकेट मागे आयुष्य झोकून देणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये असतो. रॉकेटचं काय हो, रॉकेट पुन्हा बनवता येतात, इमारती पुण्या उभ्या राहू शकतात, पण एक उत्कृष्ट वैज्ञानिक घडण्यासाठी अनेक दशकं लागतात. म्हणूनच आजचा खरा प्रश्न असा आहे की भारत आपल्या वैज्ञानिकांना जपणार आहे का, की तेही एक दिवस देश सोडून जाण्याचा विचार करतील. हा प्रश्न केवळ इस्रोचा नाही, तो भारताच्या भविष्यातील वैज्ञानिक समर्थांचा आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.